विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये काय साम्य आणि काय फरक किंवा भेद असतो ते पाहिलं। आज आपण नवीन जे प्रकरण आहे, नवीन जो प्रश्न आहे त्याला सुरुवात करणार आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण जेव्हा अर्थशास्त्र शिकतो तेव्हा अर्थशास्त्र शिकत असताना अर्थशास्त्राचे बरेच जे प्रकार आहेत ते प्रकार आपण शिकतो। त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, ज्याला एकलक्षी अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असं आपण म्हणतो। त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र, ज्याला आपण समष्टी अर्थशास्त्र, अनेकलक्षी अर्थशास्त्र किंवा व्यापक अर्थशास्त्र असं म्हणतो। गणितीय अर्थशास्त्र आहे, विकासाचे अर्थशास्त्र आहे, पर्यावरणात्मक अर्थशास्त्र आहे, शेतीचे अर्थशास्त्र, श्रमाचे अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, अशा अर्थशास्त्राचे विविध प्रकार आपण शिकतो। त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय। तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असतो। कारण आपण पाहतो की अलीकडे विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार जगाच्या पाठीवर अगदी मुक्त स्वरूपाचा झाला आहे। जागतिकीकरणाचं हे युग आहे। उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या या युगामध्ये संबंध देशाच्या ज्या अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्था व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा आयात आणि निर्यातीच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जवळ आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे महत्त्व आहे हे महत्त्व प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वपूर्ण अशी बाब आहे। तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे ते महत्त्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व पाहत असताना आपण बघू पहिलं की वस्तू विक्रीचे ज्ञान होते। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळी अनेक देशांच्या वस्तू विक्रीला येतात त्यामध्ये काही देश प्रगत विकसित स्वरूपाचे असतात, तर काही देश आहे ते विकसनशील देश सुद्धा असतात किंवा श्रीमंतही देश असतात, तर त्यात गरीबही देश असतात। आणि त्यामुळे काय होतं की श्रीमंत देशातील ज्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रीला येतात तेव्हा त्या वस्तूंची जडणघडण कशी आहे, त्या वस्तूची बनावट ज्याला आपण म्हणतो ती कशा पद्धतीची आहे, त्या वस्तूची विक्री पद्धती कशी आहे, त्या वस्तूचं जे पॅकिंग आहे वेस्टर्न ज्याला म्हणतो ते कशा पद्धतीचं आहे, कोणतं तंत्र त्या वस्तूच्या उत्पादन निर्मितीसाठी वापरलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान जे विकसनशील देश आहे किंवा जे गरीब देश आहे त्यांना श्रीमंत देशांकडून होत असतं। कारण जे गरीब देश आहे किंवा विकसनशील देश आहे ते देश जे श्रीमंत आणि प्रगत देश आहे या देशांचं काय करत असतात, अनुकरण करत असतात आणि म्हणून वस्तूंची विक्री कशा पद्धतीने केली जाते, जाहिरात कशा पद्धतीने केली जाते, तर या सर्व गोष्टींचं जे ज्ञान आहे या सर्व गोष्टींचं ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं काय आहे महत्त्व आहे आणि म्हणून वस्तू विक्रीचे जे ज्ञान आहे ते ज्ञान आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अध्ययनावरून किंवा अभ्यासावरून मिळते। त्यानंतर दुसरं आपण पाहू की विशेषीकरण आणि श्रम विभाजनाचे तत्व कळते। आपण पाहिलं की श्रम विभाजन आणि विशेषीकरणाचं तत्व जर उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरलं गेलं तर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होत असते। तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळी एखाद्या देशाला एखाद्या वस्तूच्या संदर्भामध्ये पोषक आणि अनुकूल स्वरूपाचं वातावरण असेल आणि त्या देशांनी जर श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचं तत्व स्वीकारलं असेल तर अशा वेळी त्या देशामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होऊ शकतं आणि तो देश मग इतर देशांना
त्या वस्तूंची निर्यात करू शकतो आणि त्या देशाला हव्या असणाऱ्या वस्तूंची त्या देशांकडून काय करू शकतो, आयात करू शकतो. म्हणजेच श्रम विभागणीचं तत्व आणि विशेषीकरणाचं जे तत्व आहे त्या तत्वाचं ज्ञान जे आहे ते ज्ञान देखील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून होत असतं. त्यानंतर विनिमय दर निश्चितीची कल्पना येते. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देश आयात निर्यात विषयक व्यवहार करतात तेव्हा दोन देशांमध्ये विनिमय दर, देवाणघेवाणीचा दर किंवा अदलाबदलीचा जो दर आहे तो दर निश्चित होत असतो आणि त्या दराला आपण विनिमय दर असं म्हणतो. त्याला आपण देवाणघेवाणीचा जो दर आहे, जेव्हा आयात निर्यात होत असते तेव्हा त्यामध्ये देवाणघेवाणीचा दर किंवा विनिमय दर किंवा चलनाच्या अदलाबदलीचा जो दर आहे तो दर निश्चित होत असतो. कारण आपण जर दुसऱ्या देशातून आयात केली असेल तर आपल्याला आपण देणं लागतो, आपण जर निर्यात केली असेल तर त्या देशाकडून आपण काय लागतो, घेणं लागतो. तर अशा वेळी जेव्हा दोन देशांमध्ये व्यापार होत असतो, समजा भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये व्यापार झाला, तर भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये व्यापार होत असताना दोन देशाचं चलन हे वेगळं आहे. आपण काल पाहिलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे चलन असतात वेगवेगळ्या देशांची ती वेगवेगळी असतात आणि त्यामुळे भारताचं जे चलन आहे ते आहे रुपया आणि इंग्लंडचं जे चलन आहे ते चलन आहे पाऊंड. तर अशा वेळी भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होईल तेव्हा या दोन देशांमध्ये जे चलन आहे त्या चलनाच्या देवाणघेवाणीचा किंवा विनिमयाचा जो दर आहे तो दर निश्चित होईल आणि म्हणून रुपया आणि पाऊंड यांच्यामध्ये जो दर निश्चित होतो त्या दराला आपण विनिमय दर असं म्हणतो. जसं आपण साधारणपणे नेहमी जेव्हा पेपरमध्ये पाहतो की विनिमय दर कसा आहे तर आपल्याला मग तो दिसतो बरेचदा की 65 रुपये बरोबर 1 पाऊंड, 65 रुपये बरोबर 1 पाऊंड किंवा याच्यामध्ये थोडासा फेरबदल जो आहे तो कधी 67 रुपये बरोबर 1 पाऊंड राहील, 69 रुपये बरोबर 1 पाऊंड राहील. तर हा जो दर झाला तर तो त्या दराला काय म्हणू आपण, विनिमयाचा दर किंवा त्याला आपण देवाणघेवाणीचा जो दर आहे तो दर असं म्हणू. भारत आणि इंग्लंड यामध्ये व्यापार होत असताना रुपया आणि जिथे आता हा विनिमय दर कसा ठरतो तर क्रयशक्तीच्या समांतरी ठरत असतो. ज्या ठिकाणी म्हणजे जेवढी क्रयशक्ती 65 रुपयाची आहे तेवढी क्रयशक्ती 1 पाऊंडाची आहे. म्हणजे क्रयशक्तीच्या समानतेने हा जो विनिमय दर आहे हा विनिमय दर निश्चित होत असतो. या ठिकाणी 1 पाऊंडाची क्रयशक्ती आणि भारतातील 65 रुपयाची क्रयशक्ती कशी आहे, समान असेल तर या क्रयशक्तीच्या समानतेने विनिमयाचा जो दर आहे तो निश्चित होत असतो आणि म्हणून विनिमय दर निश्चितीची जी कल्पना आहे ती कल्पना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून येत असते. त्यानंतर व्यापारशेष आणि शोधनशेष, व्यापारशेष आणि शोधनशेषाची जी संकल्पना आहे त्या संकल्पना आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून कळतो किंवा त्याचा अर्थ जो आहे व्यापारशेषाचा आणि शोधनशेषाचा तो अर्थ आपल्याला कळतो. तर साधारणपणे व्यापारशेष म्हणजे काय आणि शोधनशेष म्हणजे काय, तर ज्यावेळी देशादेशामध्ये वस्तूंची आयात आणि निर्यात होते, जेव्हा देशादेशामध्ये कशाची आयात निर्यात होते, वस्तूंची आयात निर्यात, त्याला आपण दृश्य आयात निर्यात म्हणतो. वस्तूंची जी आयात निर्यात आहे त्याला आपण दृश्य आयात निर्यात असं म्हणतो. तर ज्यावेळी वस्तूंची आयात निर्यात होते या आयात निर्यातीतून जे काही देणं घेणं निर्माण होतं त्या देण्या घेण्याला काय म्हणतात तर त्या देण्या घेण्याला व्यापारशेष असं म्हणतात. बॅलन्स ऑफ ट्रेड त्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ ट्रेड, व्यापारशेष, व्यापारशेष किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड असं त्याला म्हटलं जातं. बॅलन्स ऑफ ट्रेड असं त्याला म्हणतात. तर ज्यावेळी वस्तू आणि सेवा, ज्यावेळी वस्तू आणि सेवा यांची आयात निर्यात, वस्तू आणि सेवांची जी आयात निर्यात आहे त्यातून जे काही देणं घेणं निघतं, वस्तूंच्या आयात निर्यातीतून जे काही देणं घेणं निघतं त्या देण्या घेण्याचा आढावा जो आहे याच्यामध्ये वस्तू व सेवा म्हणजे त्याला आपण म्हणतो दृश्य आणि अदृश्य व्यापार. दृश्य म्हणजे वस्तू आणि अदृश्य म्हणजे सेवा. तर दृश्य आणि वस्तू आणि सेवा किंवा त्याला आपण दृश्य व अदृश्य, वस्तू म्हणजे दृश्य व्यापार आणि सेवांचा व्यापार म्हणजे अदृश्य व्यापार. तर अशा
वस्तू आणि सेवांच्या व्यापारातून जे काही देणं आणि घेणं निघत असतं त्याचा समावेश जो आहे तो कशामध्ये होतो, तो शोधनशेषामध्ये होतो. तो कशामध्ये होतो, तो शोधनशेषामध्ये होतो. त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट असे दोन शब्द आहे, व्यापारशेष आणि शोधनशेष. तर ह्या दोन्ही ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना समजण्याच्या दृष्टिकोनातून, या संकल्पनांचा अर्थ समजण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं काय आहे, महत्त्व आहे. त्यानंतर व्यापार अटी निश्चितीचे ज्ञान होते. जेव्हा दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो तेव्हा दोन्ही देशामध्ये ज्या काही अटी शर्ती ठरत असतात, अटी शर्ती निश्चित होत असतात, त्याला व्यापार अटी असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये विनिमय दराच्या संदर्भातलं असेल, आयाती आणि निर्यातीच्या संदर्भातल्या काही अटी शर्ती असेल, तर या सर्व अटी शर्तीला आपण व्यापार अटी असं म्हणतो. तर या व्यापार अटी कशा निश्चित होतात, व्यापार अटी कशा निश्चित होतात, व्यापार अटीचं काय तत्व आहे, ह्या सगळ्या बाबींचं ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं काय असतं, महत्त्व असतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय रोखतेच्या समस्येचे ज्ञान होते. आंतरराष्ट्रीय रोखतेच्या समस्येचे ज्ञान होते. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही देश असे असतात की त्या देशाचा अनेक देशांशी व्यापारविषयक संबंध असतो. काही देश असे असतात की त्या देशाचा अनेक देशांशी व्यापारविषयक संबंध असतो किंवा त्या देशांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वर्चस्व असतं किंवा त्यांचा प्रभाव असतो. अनेक देश त्या देशाकडून व्यापार करतात. मग त्याच्यामध्ये आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा देशांकडून झालेली दिसून येते. तर आयात निर्यातीमध्ये असे काही देश आहे की ज्यांचं जे स्थान आहे ते स्थान प्रबल आहे किंवा त्यांचं जे वर्चस्व आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठं आहे. तर असे जे देश आहे त्या देशातील मग जे चलन असतं, कारण जर आपण बघितलं तर साधारणतः पाऊंड आहे किंवा डॉलर आहे, हे जे चलन आहे हे चलन या चलनाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण इंग्लंड, अमेरिका किंवा अमेरिकेशी अनेक देशाचे व्यापारविषयक संबंध आहे. अमेरिकेकडून अनेक देश वस्तूंची आयात करतात आणि काही वस्तूंची निर्यात देखील ते अमेरिकेशी करतात. तर अशा वेळी मग मागणी जी आहे ती समजा अमेरिकेशी अनेक देशांचा व्यापार असेल तर डॉलरची जी मागणी आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खूप राहील. कारण सर्व देशांना ज्यांनी त्या देशातून आयात केलेली आहे त्या सर्व देशांना डॉलरची गरज पडेल आणि त्यामुळे काय होईल की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरची मागणी जी आहे वाढेल. अशा वेळी जे चलन असतं, जसं आता डॉलरची मागणी जास्त असेल तर अशा वेळी डॉलर हे जे चलन आहे या चलनाला कळ चलन म्हणतात. कोणतं चलन म्हणतात? कळ चलन म्हणतात. याला प्रमुख चलन असं म्हणतात. कळ चलन किंवा त्याला आपण प्रमुख चलन असं म्हणतो. तर हे जे कळ चलन असतं किंवा त्याला आपण प्रमुख चलन म्हणतो कारण बाजारपेठेमध्ये डॉलरची मागणी जी आहे ती जास्त आहे. कारण अमेरिकेशी अनेक देशांशी व्यापारविषयक संबंध आहे. अनेक देश त्या देशामधून अनेक वस्तूंची काय करतात, आयात करतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मग डॉलरची मागणी जी आहे ती वाढते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय निर्माण होते की आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या किंवा त्या देशाचे चलन जे आहे त्या चलनाची समस्या निर्माण होते, त्या कळ चलनाची समस्या निर्माण होते आणि त्यामुळे मग या कळ चलनाच्या समस्येची कारणं कोणती आहे, त्या कळ चलनाची समस्या सोडवण्यासाठी काय काय उपाय योजले जाऊ शकतात, ह्या सगळ्या ज्या बाबी आहे त्या बाबींचा अभ्यास देखील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अध्ययनामध्ये येतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय रोखतेच्या समस्येचं ज्ञान जे आहे ते होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका कळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही विविध संस्था आहे, आर्थिक संस्था म्हणून आपण या ज्या विविध आर्थिक संस्था आहे ज्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा ज्या ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराचा
विकास करायचा आहे, विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना जर भांडवलाची गरज असेल तर अशा वेळी या ज्या संस्था आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था त्या देशाला काय करत असतात, व्यापार आणि उद्योगांचा विकास आणि विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत जी आहे आर्थिक मदत करत असतात। त्या संस्थांमध्ये प्रामुख्याने ज्या संस्था येतात त्या संस्थांमध्ये आपण पाहू की IMF आहे, त्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो। तर ज्या विविध संस्था आहेत त्या विविध संस्थांमध्ये आपण काही प्रमुख संस्थांचा या ठिकाणी विचार करू। त्याच्यामध्ये पहिली संस्था आपण घेऊ IMF, त्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो। IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी। तर ही जी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याला आपण आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी असं म्हणतो। तर ही जी संस्था आहे ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांना काय करत असते, व्यापाराच्या विकासासाठी विस्तारासाठी मदत करत असते। त्यानंतर दुसरी आहे वर्ल्ड बँक, ज्याला आपण जागतिक बँक असं म्हणतो। वर्ल्ड बँक किंवा त्याला आपण जागतिक बँक असं म्हणतो। ही सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरची काय आहे संस्था आहे जी विविध देशांना व्यापारासाठी काय करत असते, आर्थिक मदत करत असते। तर त्याला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो। तर ही सुद्धा संस्था आपल्याला दिसून येते। त्यानंतर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही सुद्धा संस्था आहे ऑर्गनायझेशन। तर अशा विविध ज्या संस्था आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार आणि विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्या संस्था आहेत। त्यानंतर एक पुन्हा संस्था आहे UNCTAD ज्याला आपण म्हणतो। तर याच्यामध्ये युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड डेव्हलपमेंट, कॉन्फरन्स ऑफ ट्रेड डेव्हलपमेंट। तर ही सुद्धा संस्था ट्रेड डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड डेव्हलपमेंट। तर ही जी संस्था, ह्या सर्व ज्या संस्था आहेत या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारासाठी विकास आणि विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या या संस्था आहेत। तर अशा पद्धतीने या सगळ्या संस्थांची कार्यपद्धती काय आहे, त्यांची आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भूमिका काय आहे, ही भूमिका कळण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांची कार्यपद्धती कळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं काय दिसतं आपल्याला महत्त्व दिसून येतं। त्यानंतर मुक्त व्यापार आणि संरक्षण व्यापाराचा अर्थ कळतो। मुक्त व्यापार आणि संरक्षण व्यापाराचा अर्थ आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून कळतो की मुक्त व्यापार कशाला म्हणायचं, संरक्षित व्यापार कशाला म्हणायचं। तर बंधनांपासून मुक्त असलेला व्यापार त्याला आपण मुक्त व्यापार किंवा फ्री ट्रेड असं म्हणतो, ज्यावर कुठल्याही प्रकारचे आयातीवर निर्यातीवर बंधनं नसतात असा बंधनमुक्त जो व्यापार आहे त्या व्यापाराला आपण फ्री इकॉनॉमी किंवा मुक्त व्यापार असं म्हणतो। तर संरक्षण व्यापार म्हणजे ज्यामध्ये आयात निर्यातीवर काय असतात, निर्बंध असतात। तर असा बंधन युक्त व्यापार जो आहे त्याला संरक्षित व्यापार किंवा संरक्षण व्यापार असं म्हणतो। तर या दोन्ही व्यापाराचा अर्थ जो आहे तो अर्थ कळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचा परिणाम कळत असतो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक देश समाविष्ट असतात आणि प्रत्येक देशाचं जे आर्थिक धोरण असतं ते कसं असतं, वेगवेगळं असतं आणि त्यामुळे प्रत्येक देशाचं जे आर्थिक धोरण आहे त्या आर्थिक धोरणाचा आपल्या देशाच्या व्यापारावर काय परिणाम होईल ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबींचा सूक्ष्म अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या परिणामांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचा जो परिणाम आहे तो परिणाम या ठिकाणी आपल्याला त्या अभ्यासावरून कळत असतो। तर आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणामध्ये ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय वित्त आहे, त्यानंतर वस्तू सेवा पैसा आहे, भांडवलाच्या हालचाली आहे, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबी येतात आणि या सर्व बाबींचा अभ्यास
प्रत्येक देशाच्या आर्थिक धोरणामध्ये होतो आणि त्यामुळे तो धोरणाचा अभ्यास करताना सुद्धा हे अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं। आणि त्यानंतर गरीब देशातील प्रगतीचा श्रीमंत देशाच्या विकासावरील परिणाम कळत असतो। काय होतं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे गरीब देश असतात ते गरीब देश आपल्याही देशामध्ये आपल्याला उच्च दर्जाचा माल जो आहे किंवा उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवा ज्या आहे त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करता यावं, आपल्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला वर्चस्व निर्माण करता यावं, आपली निर्यात जी आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला वाढवता यावी, आपल्या वस्तूंची मागणी जी आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढावी, या दृष्टिकोनातून प्रत्येक देश प्रयत्नशील असतो। प्रत्येक देशाला असं वाटतं की मला स्वावलंबी व्हायचं आहे, मला आत्मनिर्भर व्हायचं आहे, मला दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं जे आहे ते पसंत नाही किंवा आणि त्यामुळे प्रत्येक देशाचा प्रयत्न असतो की मी कसं झालं पाहिजे, स्वयंपूर्ण स्वावलंबी आणि आत्मनिर्भर झाला पाहिजे, दर्जेदार उत्पादन मला करता आलं पाहिजे, मला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये माझा जो लौकिक आहे तो लौकिक प्राप्त करता आला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टींसाठी विविध प्रयत्न जे आहे ते विविध प्रयत्न मग केले जात असतात। तर अशा वेळी श्रीमंत देशांकडून गरीब देश काय करतो की वेगवेगळ्या जिथे तंत्रज्ञान आहे, उच्च दर्जाचं तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, जी नवनवीन यंत्रसामग्री आहे, तर अशा तंत्रज्ञानाची यंत्रसामग्रीची काय करत असतो देशामध्ये आयात करत असतो, जेणेकरून आपल्या देशामध्ये सुद्धा दर्जेदार जे उत्पादन आहे ते दर्जेदार उत्पादन करता यावं, उच्च दर्जाचं उत्पादन तंत्र देशातील उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरता यावं। या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा देश प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचा परिणाम जो आहे तो श्रीमंत देशाच्या विकासावरील जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला त्यावरून कळत असतो। तर अशा पद्धतीने गरीब देशातील प्रगतीचा श्रीमंत देशाच्या विकासावरील जो परिणाम आहे तो परिणाम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं काय आहे महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व जे आहे ते आपण या विविध मुद्द्यांच्या सहाय्याने, हे जी 10 मुद्दे आहे या विविध 10 मुद्द्यांच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे। तर या सर्व मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व स्पष्ट होतं। तर या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व पाहिलं आणि त्या महत्त्व जे आहे ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून घेतलं। या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत।